श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात एकूण 4 नवरात्र आहेत. त्यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठे सण म्हणून साजरे केले जातात. माघ आणि आषाढ महिन्यात 2 गुप्त नवरात्र असतात. सध्या आषाढ महिना सुरू असून 6 जुलैपासून गुप्त नवरात्राला सुरुवात होत आहे. आषाढ गुप्त नवरात्राच्या दिवसांमध्ये दुर्गा देवीची स्थापना होत नाही. ही नवरात्र तंत्र मंत्र आणि साधकांसाठी विशेष मानलं जातं. ज्योतिषांच्या मते या नवरात्रात सामान्य लोक लवंगाचे काही उपाय करून कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारू शकतात. यातून शुभ परिणाम मिळू शकतात. लवंगाच्या मदतीने काय उपाय केले जाऊ शकतात? आषाढ गुप्त नवरात्र काळात दुर्गा सप्तशतीचे 11 पाठ करा. हे सर्व पाठ एकाच दिवसात करावे. याशिवाय गुप्त नवरात्रामध्ये 9 दिवस दररोज 11 लवंगा घ्याव्यात. एक दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर भांड्यात 1 लवंग चाळावी. ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने सर्व प्रकारच्या ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते. गुप्त नवरात्रामध्ये दुर्गा देवीला 7 लवंगा अर्पण कराव्यात. यानंतर त्या लवंगा लाल कापडात गुंडाळा आणि हे कापड तिजोरीत ठेवा. यानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं काम करावं लागेल. सलग 9 दिवस तुम्हाला अगोदरच्या 7 लवंगाच्या जागी नवीन 7 लवंगा ठेवाव्या लागतील. अगोदरच्या 7 लवंगा पिंपळाच्या झाडाजवळ कापरासह जाळून टाका. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आषाढ गुप्त नवरात्राच्या काळात तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. 11 लवंगा, कापराच्या 11 वड्या, 11 तमालपत्र आणि 11 काळी मिरी घेऊन दुर्गा देवीच्या बीजमंत्राचा जप करा आणि या सर्व वस्तू संध्याकाळी एकत्र जाळा. यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.